लग्नानंतर होईलच प्रेम, फेब्रुवारी 16 खास अपडेट. पार्ट 1. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात थोड्याशा शांत पण आतून ताण असलेल्या वातावरणात होते. जीवा त्याच्या रूममध्ये बेडवर पडलेला असतो. खोलीत शांतता असते, पण त्याच्या मनात मात्र अनेक विचार सुरू असतात. तो स्वतःशीच बोलत असतो. नंदिनीच्या वागण्याबद्दल त्याला खूप संभ्रम वाटत असतो. ती देशमुखांच्या घरी राहतीये, पण तरीही त्याच्यापासून अंतर ठेवतीये हे त्याला खटकत असते. त्याला वाटत असते ती आलीये म्हणजे आता थोडं जवळ येईल, पण तसं होत नाही म्हणून तो थोडा चिडलेला असतो. तो मनात म्हणत असतो, तिच्यात एवढा इगो का आहे? मीच का माघार घ्यावी? माझंही स्वाभिमान आहे. अशा विचारात असतानाच त्याला जाणवतं की कुणीतरी त्याच्या केसांवर हात फिरवत आहे. क्षणभर त्याला वाटतं नंदिनीच आली असेल. तो डोळे न उघडता बोलायला लागतो. आधी इतक्या रागात निघून गेलीस आणि आता परत आलीस असं तो म्हणतो. त्याच्या आवाजात थोडा राग आणि थोडी ओढ दोन्ही असते. तो अचानक मागे वळून पाहतो तर तिथे नंदिनी नसते तर पार्थ असतो. हे पाहून जीवा थोडा दचकतो. पार्थ हसत त्याची खिल्ली उडवतो. तो म्हणतो, तुला अजूनही नंदिनीची खूप आठवण येते म्हणून असे विचार करतोयस? जीवा लगेच स्वतःला सावरतो आणि म्हणतो, काही तसं नाही. पार्थ मात्र त्याला छेडत राहतो. दोघांच्यात हलका फुलका संवाद होतो. पार्थ त्याला सांगतो की एवढं सगळं झाल्यावरही तू नंदिनीपासून दूर राहतोयस हे बरोबर नाही. जीवा मात्र अजूनही थोडा हट्टीपणाने बोलतो. त्याला वाटतं आधी नंदिनीने पुढाकार घ्यायला हवा. त्याच्या मनात अजूनही जुन्या गोष्टींचा राग साठलेला असतो. दुसऱ्या बाजूला काव्या आणि नंदिनी एकाच खोलीत झोपायला गेलेल्या असतात. वातावरण शांत असतं, पण काव्याला जाणवतं नंदिनीच्या मनात खूप काही चालू आहे. ती हलक्या आवाजात बोलायला सुरुवात करते. खोली छान आहे, पण तू इतकी अबोल का झाली आहेस असं ती म्हणते. नंदिनी थोडी टाळाटाळ करते, पण शेवटी तिच्या मनातलं बोलायला लागते. ती सांगते की या घरात येणं तिच्यासाठी फक्त निमित्त होतं. खरं कारण म्हणजे तिला जीवाशी बोलायचं होतं, त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. पण परिस्थिती अशी झाली की दोघांमध्ये दुरावा वाढत गेला. ती कबूल करते की तिच्या हट्टीपणामुळे आणि गैरसमजांमुळे गोष्टी गुंतल्या. काव्या तिला समजावते की आता प्रेमाचा आठवडा सुरू आहे. राग धरून काही उपयोग नाही. एकमेकांना साथ दिली तरच नातं मजबूत होतं. नंदिनीला तिचं म्हणणं पटतं, पण तिला अजून धाडस होत नाही. इकडे जीवा आणि पार्थ अजूनही गप्पा मारत असतात. पार्थ त्याला सांगतो की तुझे जुने व्हिडिओ आणि ब्लॉग मी पाहिले. तू प्रेमासाठी किती प्रयत्न केलेस हे सगळ्यांना माहीत आहे. मग आता मागे का हटतोयस? जीवा मात्र शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत असतो. रात्र पुढे सरकते. पार्थ झोपतो, पण जीवालाच झोप लागत नाही. त्याच्या मनात नंदिनीचे विचार चालूच असतात. त्याला आठवतं पूर्वी ती त्याच्यासाठी किती काळजी घ्यायची. हे आठवून तो अधिकच भावूक होतो, पण तरीही तो स्वतःला कठोर ठेवतो. दुसऱ्या बाजूला नंदिनी पाणी प्यायला किचनमध्ये येते. योगायोगाने जीवासुद्धा तिथे येतो. दोघे समोरासमोर येतात. काही क्षण शांतता असते. नंदिनी त्याला पाण्याची बाटली देते, पण तो घेत नाही. त्याला जुन्या गोष्टी आठवतात आणि तो थोडा दूर राहतो. नंदिनीला खूप वाईट वाटतं, पण ती काही बोलत नाही. ती फक्त हलकंसं हसून त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. जीवा मात्र जारमधूनच पाणी पितो आणि तिथून निघून जातो. नंतर नंदिनी त्याच्या मागे जाते. वातावरणात एक गाणं वाजतं, ज्यामुळे दोघांनाही जुने क्षण आठवतात. नंदिनी त्याच्यासमोर उभी राहून माफी मागण्याचा प्रयत्न करते. ती त्याचा हात धरते, पण जीवा अजूनही शांत राहतो. तो तिच्याकडे बघतो, पण काही बोलत नाही. ती त्याला मिठी मारते, पण तो प्रतिसाद देत नाही. शेवटी तो हलकेच तिला बाजूला करतो. नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. तिला जाणवतं की अजून खूप वेळ लागणार आहे हे नातं पुन्हा जुळायला. सकाळ होते. घरात रोजचं वातावरण सुरू होतं, पण सगळ्यांच्या मनात कालच्या घटनांचा परिणाम दिसत असतो. रम्या कागदाचा गुलाब बनवत असते. तिच्या वागण्यात थोडा वेगळेपणा दिसतो. ती लाल रंगाबद्दल बोलते आणि तिच्या आवाजात एक विचित्र ठामपणा जाणवतो. घरातल्या सगळ्यांना तिचं बोलणं थोडं अस्वस्थ करतं. वातावरणात एक हलका ताण निर्माण होतो. पुढे काय होणार याची उत्सुकता वाढते. पार्ट 2. सकाळचं वातावरण हळूहळू घरात स्थिरावत असतं, पण प्रत्येकाच्या मनात कालच्या घटनांचे प्रतिबिंब दिसत असते. जीवा उठतो, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही विचारांची छाया असते. तो नेहमीप्रमाणे स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला माहीत असतं की रिकामा वेळ मिळाला की नंदिनीची आठवण अधिकच त्रास देते. तो स्वतःला कठोर दाखवतो, पण आतून मात्र तो अजूनही गोंधळलेला असतो. दुसऱ्या बाजूला नंदिनी ही सकाळी उठलेली असते. ती स्वतःला सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करते,
पण तिच्या डोळ्यांत कालच्या प्रसंगाची ओल अजून दिसत असते. ती स्वयंपाकघरात जाते आणि कामात गुंतते. तिला वाटतं कामात मन गुंतवलं तर विचार कमी येतील, पण प्रत्येक गोष्टीत जीवाची आठवण येते. कप ठेवताना, चहा बनवताना, अगदी छोट्या गोष्टीतही तिला त्याचं अस्तित्व जाणवत राहतं. घरातील इतर सदस्य हे सगळं शांतपणे पाहत असतात. कुणी थेट बोलत नाही, पण सर्वांना जाणवत असतं की जीवा आणि नंदिनी यांच्यात अजूनही दुरावा आहे. काव्या मात्र या दोघांना पुन्हा जवळ आणण्यासाठी मनोमन प्रयत्न करत असते. तिला वाटतं थोडा वेळ दिला तर सगळं ठीक होईल. दरम्यान पार्थ जीवालाच समजावण्याचा प्रयत्न करत राहतो. तो हलक्या फुलक्या पद्धतीने बोलतो, जेणेकरून वातावरण तणावपूर्ण होऊ नये. तो सांगतो की आयुष्यात कधी कधी थोडं झुकावं लागतं, तेव्हाच नातं टिकतं. जीवा त्याचं ऐकतो, पण लगेच काही प्रतिक्रिया देत नाही. त्याच्या चेहऱ्यावरून मात्र दिसत असतं की तो मनात विचार करतोय. नंदिनीला वाटतं की तिने काल जीवासमोर माफी मागितली तरी त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यामुळे ती आता थोडी शांत राहण्याचा निर्णय घेते. ती स्वतःहून काही बोलत नाही, पण मनात मात्र सतत विचार सुरू असतात. तिला आठवतं कसं आधी दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि आता एवढं अंतर कसं निर्माण झालं. दुपारच्या सुमारास घरात हलकासा गप्पांचा माहोल तयार होतो. सर्वजण एकत्र बसतात, पण जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे थेट पाहणं टाळतात. वातावरण सामान्य ठेवण्याचा प्रयत्न होत असतो, पण अंतर्गत ताण स्पष्ट जाणवतो. काही वेळाने सर्वजण आपापल्या कामाला लागतात. काव्या पुन्हा एकदा नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करते. ती तिला सांगते की खूप जास्त विचार करू नकोस, कधी कधी वेळच सगळं ठरवतो. नंदिनी तिचं ऐकते आणि मान हलवते, पण तिच्या मनात अजूनही अस्वस्थता असते. ती स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे जीवा एकटा बसून काही काम करत असतो, पण त्याचं लक्ष वारंवार विचलित होतं. त्याला कालचा प्रसंग आठवतो, जेव्हा नंदिनीने त्याला मिठी मारली होती. तो स्वतःला समजावतो की कठोर राहणं गरजेचं आहे, पण त्याच्या मनातली मऊ भावना पूर्णपणे लपवता येत नाही. संध्याकाळ जवळ येते तसं घरात पुन्हा हालचाल वाढते. चहा बनवताना नंदिनी पुन्हा एकदा जीवासाठी कप ठेवते, पण लगेच स्वतःच थांबते. तिला वाटतं तो कदाचित स्वीकारणार नाही, तरीही नकळत ती त्याच्याकडे लक्ष देत असते. पार्थ आणि काव्या दोघे मिळून काहीतरी योजना आखण्याचा विचार करत असतात. त्यांना वाटतं दोघांना एकांतात भेटण्याची संधी मिळाली तर कदाचित गोष्टी सुधारतील. ते थेट काही करत नाहीत, पण योग्य वेळ शोधत असतात. रम्याचं वागणं मात्र थोडं वेगळं दिसत राहतं. ती शांत असते, पण कधी कधी तिच्या बोलण्यात विचित्र ठामपणा जाणवतो. घरच्यांना थोडी काळजी वाटते, पण ती सर्व ठीक असल्याचं सांगते. तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे अजून स्पष्ट होत नाही. रात्री जेवणाच्या वेळी सर्वजण एकत्र बसतात. वातावरण बाहेरून सामान्य दिसत असलं तरी आतून प्रत्येकजण काही ना काही विचारात असतो. जीवा आणि नंदिनी समोरासमोर बसलेले असतात, पण दोघेही थेट संवाद टाळतात. छोट्या छोट्या गोष्टींमधून मात्र त्यांची काळजी एकमेकांसाठी अजूनही आहे हे जाणवत राहतं. जेवणानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जातात. जीवा थोडा वेळ बाल्कनीत उभा राहतो. त्याला शांतता हवी असते. तो स्वतःला समजावतो की वेळ दिला तर सगळं ठीक होईल. दुसरीकडे नंदिनी सुद्धा खिडकीत उभी राहून विचार करत असते. तिला वाटतं एक दिवस सगळं पूर्वीसारखं होईल. पाठ 3. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच घरात पुन्हा एकदा नेहमीची हालचाल सुरू होते. बाहेर वातावरण शांत असलं तरी प्रत्येकाच्या मनात अजूनही कालच्या घटना घोळत असतात. जीवा नेहमीप्रमाणे लवकर उठतो. त्याला झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही, कारण रात्री तो वारंवार जागा होत होता. मनातले विचार त्याला शांत बसू देत नाहीत. तो स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटतं की व्यस्त राहिलं की मन थोडं हलकं होतं. नंदिनीही लवकर उठते. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो, पण ती स्वतःला सावरते. घरात कुणालाही तिच्या मनात काय चाललंय हे जाणवू नये असा तिचा प्रयत्न असतो. ती स्वयंपाकघरात जाते आणि शांतपणे काम सुरू करते. चहा बनवताना तिच्या लक्षात येतं की जीवालाही चहा आवडतो, पण लगेच ती स्वतःला थांबवते. आता काहीही जास्त करू नये असं तिला वाटतं. घरातील वातावरण थोडं ताणलेलं असतं. कोणी स्पष्ट बोलत नाही, पण सर्वांना जाणवतं की काहीतरी बदललं आहे. काव्या मात्र अजूनही आशावादी असते. तिला वाटतं की वेळ गेली की सगळं सुरळीत होईल. ती नंदिनीशी हलक्या फुलक्या गप्पा मारण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तिचं मन थोडं हलकं होईल. पार्थ दुसऱ्या बाजूला जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तो मुद्दाम हलक्या विषयांवर बोलतो. कधी जुन्या आठवणी काढतो तर कधी विनोद करतो. जीवा बाहेरून शांत दिसतो, पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं की तो अजूनही मनातल्या विचारांशी झुंज देतो आहे. पार्थला जाणवतं की जीवा कठोर दिसण्याचा प्रयत्न करतो, पण आतून तो अजूनही भावनिक आहे. दुपारच्या सुमारास घरात सगळे एकत्र बसतात. काही साध्या गप्पा सुरू होतात. वातावरण थोडं हलकं होतं, पण जीवा आणि नंदिनी दोघेही एकमेकांशी थेट संवाद टाळतात.
तरीही नकळत दोघांचं लक्ष एकमेकांकडे जात राहतं. ही गोष्ट इतरांच्या नजरेतून सुटत नाही. रम्याचं वागणं मात्र अजूनही थोडं वेगळं वाटत राहतं. ती शांत असते, पण तिच्या बोलण्यात एक ठामपणा जाणवतो. कधी ती अचानक गंभीर होते, तर कधी स्वतःमध्येच हरवलेली दिसते. घरच्यांना तिची काळजी वाटते, पण ती सगळं ठीक असल्याचं सांगते. तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे अजून स्पष्ट होत नाही. संध्याकाळ होताच घरात पुन्हा हालचाल वाढते. काव्या आणि पार्थ दोघे मिळून एक योजना आखतात. त्यांना वाटतं जीवा आणि नंदिनी यांना एकांतात बोलण्याची संधी मिळाली तर कदाचित गैरसमज दूर होतील. ते थेट काही न करता योग्य वेळ शोधत असतात. नंदिनी संध्याकाळी थोडा वेळ एकटी बसलेली असते. ती विचार करते की इतक्या छोट्या गोष्टींमुळे एवढा दुरावा का निर्माण झाला. तिला जाणवतं की दोघांनीही काही चुका केल्या आहेत, पण पुढाकार कोण घेणार हा प्रश्न तिच्या मनात कायम असतो. दुसरीकडे जीवा बाहेर फेरफटका मारायला जातो. त्याला शांतता हवी असते. चालताना त्याला जुन्या आठवणी आठवतात. आधी दोघे किती सहज बोलायचे आणि आता साधं बोलणंही कठीण झालं आहे याची त्याला जाणीव होते. तो स्वतःशीच विचार करतो की अहंकार जास्त महत्त्वाचा की नातं. रात्री जेवणाच्या वेळी पुन्हा सगळे एकत्र बसतात. वातावरण साधारण शांत असतं. काव्या मुद्दाम हलकं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते. पार्थही तिची साथ देतो. थोड्या वेळासाठी सगळे हसतात, पण आतल्या भावना मात्र तशाच राहतात. पाठ 4. नव्या दिवसाची सुरुवात पुन्हा शांत वातावरणात होते. घरात सगळे आपापल्या कामात गुंतलेले असतात, पण प्रत्येकाच्या मनात कालच्या घटनांचा प्रभाव अजूनही जाणवत असतो. जीवा नेहमीप्रमाणे लवकर उठतो आणि स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की विचारांपासून दूर राहण्यासाठी व्यस्त राहणं हाच एक मार्ग आहे. तो घराबाहेर थोडा वेळ फिरायला जातो. सकाळची हवा त्याला थोडी शांतता देते, पण मनातल्या भावना अजूनही हलक्या झालेल्या नसतात. नंदिनी दुसऱ्या बाजूला स्वतःला सावरून घरातील कामांमध्ये लक्ष घालते. ती शांतपणे स्वयंपाकघरात काम करते. तिच्या हालचालीत स्थिरता असली तरी मनात भावनांचा मोठा संघर्ष सुरू असतो. तिला जाणवतं की राग आणि अहंकार यामुळे अंतर वाढत चाललं आहे. तरीही ती लगेच पुढाकार घ्यायचा टाळते, कारण अजून योग्य वेळ आलेली नाही असं तिला वाटतं. काव्या मात्र दोघांकडे लक्ष ठेवून असते. तिला स्पष्ट दिसतं की दोघांमध्ये अजूनही आपुलकी आहे, फक्त संवादाचा अभाव आहे. ती वातावरण हलकं ठेवण्यासाठी मुद्दाम विनोद करते, हलक्या गप्पा मारते. तिच्या प्रयत्नामुळे घरात थोडं हसू परत येतं. पार्थही तिची साथ देतो. तो जीवाशी वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याचं मन थोडं हलकं होईल. दुपारच्या सुमारास घरात सगळे एकत्र बसतात. गप्पांचा विषय साधा असतो, पण वातावरणात अजूनही न बोललेले शब्द फिरत असतात. जीवा आणि नंदिनी दोघेही एकमेकांकडे नकळत पाहतात, पण लगेच नजर वळवतात. ही शांत नजरांची देवाणघेवाण अनेक भावना व्यक्त करत असते. रम्या देखील आज थोडी वेगळी दिसते. ती बाहेरून शांत असते, पण तिच्या बोलण्यात एक ठामपणा जाणवतो. ती स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेली दिसते. कधी अचानक हसते तर कधी गंभीर होते. घरच्यांना तिची काळजी वाटते, पण ती सर्व ठीक असल्याचं सांगते. संध्याकाळ जवळ येते तसं घरात पुन्हा हालचाल वाढते. काव्या आणि पार्थ दोघे मिळून एक छोटा प्लॅन आखतात. त्यांना वाटतं की जीवा आणि नंदिनी यांना शांतपणे एकत्र वेळ मिळाला तर कदाचित गैरसमज कमी होतील. ते थेट काही न करता परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहतात. जीवा दुसऱ्या बाजूला खोलीत बसलेला असतो. तो काही जुन्या फोटोकडे पाहत असतो. त्या आठवणी त्याला भावूक करतात. आधी सगळं किती सहज होतं आणि आता प्रत्येक शब्द विचार करून बोलावा लागतो, ही जाणीव त्याला होते. रात्री जेवणाच्या वेळी पुन्हा सगळे एकत्र येतात. वातावरण साधं आणि शांत असतं. काव्या मुद्दाम हलक्या गप्पा करते. पार्थ तिच्या प्रत्येक विनोदाला साथ देतो. काही वेळासाठी ताण कमी झाल्यासारखा वाटतो. जीवा आणि नंदिनी दोघेही शांतपणे जेवतात. पाठ 5. नव्या दिवसाची सुरुवात थोडी वेगळी जाणवत असते. घरात नेहमीसारखी हालचाल सुरू असली तरी वातावरणात कालच्या संवादानंतर एक हलकासा बदल दिसतो. जीवा आज थोडा शांत वाटतो. त्याच्या चेहऱ्यावर कालपेक्षा कमी ताण दिसतो. तो स्वतःला समजावून घेत असतो की राग धरून काही साध्य होणार नाही. नंदिनीही सकाळी उठल्यावर शांतपणे दिवसाची सुरुवात करते. तिच्या मनात अजूनही अनेक भावना असतात, पण काल झालेल्या छोट्याशा संवादामुळे तिला थोडं हलकं वाटतं. ती स्वतःशी ठरवते की आता प्रत्येक गोष्ट भांडणाकडे नेण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. काव्या दोघांमधला हा बदल ओळखते. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. तिला वाटतं की तिचे प्रयत्न हळूहळू फळ देत आहेत. ती नेहमीप्रमाणे हलकं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते. घरात गाणी लावते, विनोद करते आणि सगळ्यांना एकत्र बसायला भाग पाडते.
दुपारच्या सुमारास घरात सगळे एकत्र चहा घेत बसतात. वातावरण आता थोडं मोकळं वाटतं. जीवा आणि नंदिनी थेट मोठ्या विषयांवर बोलत नसले तरी साध्या गोष्टींवर संवाद सुरू असतो. हा छोटा बदल सगळ्यांना जाणवतो. घरात पुन्हा एकदा हसू ऐकू येऊ लागतं. रम्या मात्र अजूनही थोडी वेगळी वाटते. ती शांत असते, पण तिच्या चेहऱ्यावर विचारांची छाया दिसते. कधी ती अचानक हसते तर कधी पूर्ण शांत होते. घरच्यांना तिची काळजी वाटते, पण ती सगळं ठीक असल्याचं सांगते. संध्याकाळी जीवा बाहेर थोडा वेळ फिरायला जातो. त्याला जाणवतं की नातं टिकवण्यासाठी दोघांनीही पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. तो स्वतःमध्ये बदल करण्याचा विचार करतो. रात्रीच्या जेवणाच्या वेळी वातावरण आणखी मोकळं वाटतं. काव्या मुद्दाम सगळ्यांना एकत्र बसवते. पार्थ हलक्या फुलक्या गप्पा मारतो. जीवा आणि नंदिनीही त्या गप्पांमध्ये सामील होतात. थोड्या वेळासाठी तरी जुने दिवस आठवल्यासारखं वाटतं. पुढील रोमांचक भाग 6 ते 10. भाग 6. मोठा खुलासा आणि नववळण. आजच्या भागात वातावरण थोडं गंभीर होतं. सर्वजण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत असतात आणि तेव्हाच एक मोठा खुलासा होतो. त्यामुळे काही जणांना धक्का बसतो, तर काही जण आता सत्य स्वीकारायचं ठरवतात. या सगळ्यात मुख्य पात्र मात्र शांत राहून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतं. पण शेवटी असा एक निर्णय घेतला जातो ज्यामुळे पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहेत. भाग 7. नात्यांची खरी परीक्षा. आजच्या भागात भावना खूपच तीव्र झालेल्या दिसतात. काही गैरसमज वाढल्यामुळे पात्रांमध्ये थोडं अंतर निर्माण होतं. एकीकडे समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतो, तर दुसरीकडे काही निर्णय घाईत घेतले जातात. मात्र शेवटी एक छोटासा संकेत मिळतो की पुढे सगळं पुन्हा ठीक होऊ शकतं. आता पुढचा भाग आणखी उत्सुकता वाढवणारा असणार आहे. भाग 8. नवसंकट नवी आशा. आजच्या भागात पुन्हा एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो. काही घडामोडींमुळे वातावरण थोडं तणावपूर्ण होतं. एक महत्त्वाचं सत्य हळूहळू समोर येतं, तर काही जण आता नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. शेवटी मात्र एक छोटासा पॉझिटिव्ह संकेत मिळतो, ज्यामुळे पुढच्या भागात काहीतरी चांगलं होण्याची आशा निर्माण होते. भाग 9. सत्य समोर येण्याची चाहूल. आजच्या भागात वातावरण खूपच उत्सुकतापूर्ण दिसतं. काही गोष्टी हळूहळू स्पष्ट व्हायला लागतात आणि सगळ्यांचं लक्ष त्या दिशेने जातं. काही जण आता मनातील भावना व्यक्त करतात, तर काही अजूनही संभ्रमात असल्यामुळे तणाव कायम असतो. शेवटी मात्र एक असा सीन येतो जो पुढच्या भागासाठी मोठी उत्सुकता वाढवतो. अंतिम भाग 10. शेवटचा ट्विस्ट आणि नवसुरुवात. आजचा भाग खूपच खास आणि भावनिक ठरतो. आतापर्यंतचे अनेक गैरसमज दूर होऊ लागतात आणि सत्य सगळ्यांसमोर येतं. काही नाती पुन्हा मजबूत होताना दिसतात, तर काही निर्णय सगळ्यांच्या आयुष्यात नवं वळण आणतात. शेवटी एक पॉझिटिव्ह नोटवर भाग संपतो, ज्यामुळे पुढे सर्व काही चांगलं होणार अशी आशा निर्माण होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.